कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? भारताची नजर या लहान युरोपीय देशावर का आहे? महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर हब बनणार आहे। SBI आणि बँक ऑफ बडोदाने व्याज दर वाढवले। केंद्र सरकारने इथेनॉल आधारित इंधनावरील उत्पादन शुल्क रद्द केलंय। 2027 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित झालंय। यूट्यूबर प्रणित मोरेच्या विरोधात FIR दाखल केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 12 जून वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेची। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत नावनोंदणी केलेल्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। मे महिन्याच्या हप्त्याची बऱ्याच काळापासून वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना लवकरच त्यांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम मिळू शकते। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मोनिका राजले यांनी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। राजले यांच्या पोस्टनुसार लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 12 जून ते 15 जून दरम्यान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी KYC प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे। अधिकाऱ्यांच्या मते केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा हे सुनिश्चित करणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे। राज्य सरकारने हप्ता जमा करण्याची कोणतीही तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी आमदारांनी दिलेल्या माहितीनंतर लाभार्थ्यांना लवकरच पैसे मिळण्याची अपेक्षा आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे स्लोवाकियाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून 13 ते 18 जून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 5 दिवसीय युरोप दौऱ्यावर रवाना होतील। या दौऱ्यातील स्लोवाकिया हा सर्वात कमी प्रसिद्ध असलेला पण सर्वात महत्त्वाचा थांबा आहे। भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल। या लहानशा मध्य युरोपीय देशात भारताची रुची का वाढतीये असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। स्लोवाकियाची लोकसंख्या अंदाजे 55 लाख आहे, परंतु युरोपीय अर्थव्यवस्थेतील त्याची भूमिका त्याच्या आकारापेक्षा खूप मोठी मानली जाते। हा देश जगातील प्रमुख वाहन निर्मिती केंद्रांपैकी एक राहिलाय। दरडोई कार उत्पादनात तो नेहमीच आघाडीच्या देशांमध्ये गणला गेलाय। अनेक जागतिक वाहन उत्पादक कंपन्यांचे मोठे कारखाने येथे आहेत। आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, जागतिक पुरवठा साखळीत मोठी भूमिका बजावण्यासाठी आणि युरोपसोबतचे आर्थिक संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत स्लोवाकियाकडे पाहतोय। ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि प्रगत उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्याच्या संभाव्यतेमुळे हे दोन देश एकमेकांच्या जवळ येत आहेत। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डेटा सेंटर केंद्राची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य डेटा सेंटर केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय। मुंबईला भारताची डेटा सेंटर राजधानी म्हणून विकसित करण्याच्या उद्दिष्टाने सरकारने ग्रीन डेटा सेंटर पार्क्सची संख्या 3 वरून 20 पर्यंत वाढवली आहे। नवीन सुधारित धोरणाअंतर्गत 60,000 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणुकीच्या प्रकल्पांना 75% प्रोत्साहन अनुदान आणि 20 वर्षांसाठी वीज अनुदानाचा लाभ मिळेल, ज्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा होईल। महाराष्ट्र सरकारने ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क धोरणामध्ये व्यापक सुधारणा करून राज्याला देशातील एक प्रमुख डेटा सेंटर केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय। उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाणकाम विभागाने 9 जून रोजी जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार राज्यातील ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क्सची संख्या 20 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या धोरणाची व्याप्ती केवळ मुंबई महानगर प्रदेशापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राला समाविष्ट करण्यासाठी तिचा विस्तारही करण्यात आलाय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे SBI आणि बँक ऑफ बडोदाची।
देशात अधिक परकीय चलन आणण्यासाठी आरबीआयने दिलेल्या प्रोत्साहनांचे परिणाम आता बँकांवर दिसू लागलेत. SBI आणि बँक ऑफ बडोदा यांनी त्यांच्या FCNR ठेव योजनांवरील व्याजदर वाढवलेत. यामुळे अनिवासी भारतीयांना त्यांच्या डॉलर ठेवींवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळवणं शक्य होईल. नवीन व्याजदरांनुसार अनिवासी भारतीयांना आता अमेरिकी डॉलरमधील FCNR ठेवींवर 6% व्याज मिळू शकतं. हा दर पूर्वीच्या अंदाजे 3.35% व्याजदरापेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे इथेनॉल मिश्रित इंधनाची. केंद्र सरकारने 22% ते 30% इथेनॉल मिश्रित इंधनाला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल. याचा फायदा केवळ सर्वसामान्य जनतेलाच नाही, तर साखर आणि इथेनॉल कंपन्या तसंच तेल विपणन कंपन्यांनाही होईल. जास्त इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना चालना मिळेल. मका आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. ICC एकदिवसीय विश्वचषक 2027चं आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे करणार आहेत. हा भव्य कार्यक्रम 4 ऑक्टोबर 2027 रोजी सुरू होईल. 21 नोव्हेंबर 2027 पर्यंत चालेल. सुमारे 1.5 महिना चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 54 सामने खेळले जातील, ज्यात जगातील अव्वल 14 संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा करतील. 14 संघांना प्रत्येकी 7 संघांच्या 2 गटांमध्ये विभागलं जाईल. प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ सुपर 6 फेरीत प्रवेश करतील. सुपर 6 मधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कॉमेडियन प्रणित मोरेची. बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणित मोरे याच्यावर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्याच्या अडचणी वाढत असताना त्याच्यावर FIR नोंदवण्यात आलाय. प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार यांना चौकशी आणि जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर समोर हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्स बजावण्यात आलंय. सध्या तपास सुरू असून महाराष्ट्र सायबरच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.